नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे विद्यास किचनमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीची खिचडी. खिचडी बनवण्यासाठी मी 1 वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी तूर डाळ आणि मूग डाळ मिक्स करून घेतलेला आहे. तुम्ही फक्त मूग डाळ किंवा फक्त तूर डाळ यूज करू शकता. 1 टोमॅटो, 1 कांदा आणि 2 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही मिरच्याचं प्रमाण अजून वाढवू शकता. लसूण, कापलेली कोथिंबीर, कढीपत्ता, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरा, अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे. आता आपण खिचडीला फोडणी देऊया. तर फोडणी देण्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल ॲड करूया. तेल थोडं गरम झाल्यावरती आपण त्यात मोहरी टाकूया 1 चमचा. मोहरी चांगली भाजल्यावरती 1 चमचा जिरा ॲड करूया. कांदा ॲड करूया. कांदा चांगला भाजूया, चांगला ब्राऊन होईपर्यंत. कांदा चांगला भाजलेला आहे. त्यात टोमॅटो ॲड करूया. हे चांगलं मिक्स करून घेऊया. मग आपण त्यात मिरची ॲड करूया, लसूण ॲड करूया आणि कढीपत्ता ॲड करूया. चांगलं मिक्स करून घेऊया. हळद ॲड करूया. सगळं भाजल्यावरती आपण त्यात स्वच्छ धुतलेला तांदूळ आणि डाळ ॲड करूया. चांगलं मिक्स करून घेऊया. आणि आता पाणी ॲड करूया. खिचडी बोललं की पाणी जास्तच पाहिजे. मी जवळजवळ 4 ते 5 वाट्या पाणी घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ ॲड करूया. कोथिंबीर टाकूया.
मिश्रण सगळं आणि हाय फ्लेमवरती चांगलं शिजवून घेऊया. भात शिजवताना त्याच्यावरती आपण ताट ठेवूया. ते पूर्ण झाकायचं नाही, थोडं आपण ओपन ठेवायचं आहे आणि हाय फ्लेमवरती चांगलं शिजवून घ्यायचं आहे. दहा ते 12 मिनिट भात चांगला शिजवून घेतलेला आहे. आपण गॅस स्लो करूया आणि पाहूया की किती शिजलेला आहे. तर खिचडी थोडी घट्ट वाटते. आपण त्यात 1 ते 1.5 ग्लास पाणी ऍड करूया. गरम पाणी ऍड करायचं आहे. चांगलं मिक्स करून घेऊया. आणि अजून 5 मिनिट आपण मीडियम फ्लेमवरती ठेवूया. 5 ते 6 मिनिट झालेले आहेत. आपण झाकण काढूया आणि खिचडी मिक्स करून घेऊया. खिचडी मस्त झालेली आहे आणि शिजलेली पण आहे. आपण गॅस बंद करूया आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट असंच ठेवूया. 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. आपण झाकण काढूया आणि खिचडी मिक्स करून घेऊया. हे असं झाकण ठेवल्यामुळे खिचडी चांगली मुरते आणि टेस्टी होते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.